सर बोलू का थोडस. सती सती जागृतीचं काम जे आहे ना ते आत्ता सुरू होतं, वर्तमानात, या क्षणात आत्ता सुरू होतं. आणि हा क्षण पण काय म्हणतात, पुढे चाललाय. गतिशील क्षण आहे हा. तर हा क्षण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा स्थितीविषयी नाही बोलत, आपण गतीविषयीच बोलतो. कारण सगळे गतिशील आहे, पुढे चाललंय सगळं. तर आत्तापासून त्याची जी सुरुवात होते, तर मग कायेत उतरल्यावर वेदना चित्त मनोधम्म याच्यात उतरल्यावर सगळं त्याच्यात काय आहे, सगळं सगळा भूतकाळच आहे ना. आपण म्हणजे भूतकाळाचंच वर्तमानकालीन रूप आहोत. वर्तमान हा भूतकाळाचाच परिणाम आहे ना. आत्ता आपण वर्तमानात आहोत, वर्तमानात हे सती जागृतीचा अभ्यास करतो. तेव्हा तो म्हणून त्याला स्मृती जे म्हटलेलं आहे ना, सती म्हणजे स्मृती पण म्हटलेलं आहे. आणि स्मृतीमध्ये भूतकाळच असतो. आणि आपण म्हणजे भूतकाळच आहोत. वर्तमानातला भूतकाळ म्हणजे आपण आहोत. म्हणून आपल्या मेमरी काय सांगतात, आपल्या मेमरी काय, आपल्या स्मृती काय सांगतात. परत त्या स्मृती म्हणजे सतीमध्ये सतीच येते ती. आता परत आता आपण एक स्मृतीचं सतीचं वेगळं अंग बघा. हे आता कसं आहे ते, सती वर्तमानाचीच असते पण वर्तमान नसतोच. वर्तमान ही गती आहे. कारण जसा प्रत्येक सेकंद काटा एक 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 पुढे जातो, आणि तास काटा पुढे पुढे जातो, सेकंद काटा जातो, तास काटा जातो, नाही मिनिट काटा जातो. एक 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 राऊंड सेकंद काट्यानं पूर्ण केला की एक मिनिट सरकतो. 60 मिनिट पूर्ण झाले का एक तास सरकतो. असे 12 तास सरकतात. असं ते घड्याळ चालतंय. आणि असं आपलं जीवन चाललेलं आहे. त्या घड्याळाकडे पाहून पण आपली टिक 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 जी आहे ना, तर ती पण आपल्याला मार्गदर्शक असते फार. मला फार ते प्रेरणा मिळते जेव्हा टिक 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 टिक. तर आपलं जीवन हे क्षणाक्षणानं पुढे चाललेलं आहे. त्यामुळं आत्ता नावाची गोष्टच नाही. खरं म्हणजे वर्तमान नावाची गोष्टच नाही. कारण ती स्थिर नाही. तो एक जिवंत प्रवाह आहे, त्याला जीवन म्हणतो आपण. आणि जेव्हा आपण जीवनामध्ये उतरतो म्हणजे या जिवंत कायेमध्ये उतरतो, तेव्हा काय जाणवतं. तर ज्या घडामोडी जाणवतात, ज्या हालचाली जाणवतात, जी काया जाणवते आतून, जो श्वास, जी काया, ज्या जाणीवा, वेदना, सुखदुःख, चित्त, पाहिजे नकोचा संघर्ष, इच्छा आकांक्षांचा तो संघर्ष, विचार प्रक्रिया, हे जे जाणवतं, हा भूतकाळाचा परिणाम आहे. भूतकाळाचं अस्तित्व नाही. भूतकाळ म्हणजे वर्तमानच आहे. परत म्हणजे भूतकाळ आहे नाही, वर्तमान आहे नाही, आणि भविष्यकाळ ही तर कल्पनाच आहे. नवीन गोष्ट समजली असं. हा. आज तसं वर्तमान नाही हे बी संपत नाही. हा? आतापर्यंत आपण सगळं भविष्य आणि भूतकाळ वर्तमान मध्ये जाणवतो म्हणायचं. आज तर वर्तमान नाही हे बी. हे पण सिद्ध होत आहे. आज तर वर्तमान बी नाही. हा. म्हणून ते कसं आहे, जशी आपली समज वाढत जाते ना, तसे आपले शब्द बदलत जातात. कारण आपलं बहुतेक काम कसं चाललेलं असतं, एक अं, स- असं मुद्द्या मुद्द्याला धरून, क्षणाक्षणाला धरून, शब्दा शब्दांना धरून. तर त्यातली गती आपल्याला अं, जाणवत नाही, महसूस नाही होती हो. साचेबद्ध. हा, साचेबद्धपणा त्याच्यामध्ये दिसतो. असा जणू काही एक असं काहीतरी पायऱ्या आहेत, टप्पे आहेत. पण प्रत्यक्षात पाहिलं तर गती आहे. जेवढं आपण आत उतरतो तर आपल्याला ती गती जाणवते. आणि ती गती हा सतीचा विषय आहे, असं माझं मत आहे. म्हणून गती, जीवनाच्या 3 गाथामध्ये मी जे प्रकरण टाकलेलं आहे, गतिशील सती, गती, गतीची सती.
वेदनांची सती, जाणीवांचा अभ्यास आहे तो. जाणीवा, वेदना, फिलिंगचा जागृती, फिलिंगच्या जागृतीचा अभ्यास आहे. म्हणजे आता बऱ्याच गोष्टी, आता एक कसं आहे, कधी कधी पुढे पुढे आपल्याला शब्द शब्द बदलतही जातात आपले, आणि शब्द कमी पण पडतात. सर जागृती शब्दात पण गती आहे ना. जागृतीमध्ये, जागृती हा, जागृती. जागृतीमध्ये पण गती आहे, बरोबर आहे. जागृती म्हणजे सतीच आहे. सती, जागृती, भान, अपमान सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत. जाग होणं. त्याची गाथा त्याही दृष्टीनं म्हणतात. सगळ्या धम्मपदातल्या गाथा आपल्याला शब्द, सगळे शब्द उपयोगी पडायला लागले आपल्याला प्रॅक्टिसमध्ये. मी इतकं बारकाईने त्याच्यात उतरलो नाही. आता सगळ्या अख्ख्या धम्मपदाचं पठण केलं, त्याचं रेकॉर्डिंग केलं. 3 दिवस ते रेकॉर्डिंग लखनौमध्ये चालत होतं, आणि त्याचं सगळ्याचं रेकॉर्डिंग केलं. त्या गाथा मी अनेक वेळा वाचल्या, पठण केलं. त्याचं मराठीमध्ये पण केलेलं आहे थोडंफार, हिंदीमध्ये बराच वेळा केलं. आणि पण त्यातला जो सार आहे, त्यातला जो अर्क आहे, तो मला सुद्धा असं आपल्याशी बोलता बोलता पहिल्यांदाच सापडलेला आहे, काही काही शब्दातला. जसा आता नथी जागरतो भयंग, तर जागृतीचा अर्थ, सतीचा अर्थ तो जागरतो, आणि जागृत असणाऱ्याला भय नसतं. तर ही अनुभवाची गोष्ट आहे. तुमचं सगळं भयमुक्त अवस्था येते त्याच्यातून, कारण अज्ञान संपलं की भय संपलं. जागृतीमध्ये अज्ञान, अविद्या कमी होते, आणि अविद्या कमी झालं की दुःख कमी होतं, म्हणजे भय कमी होतं. कारण भय हे दुःखाचं एक लक्षण आहे. दुःख असतं म्हणजे काय, भय असतं, असुरक्षितता असते, आणि ती अज्ञानातलीच जास्त असते. काही नसतं भय बी, काय नाही, दुःख बिक्ख काय नाही खरं म्हणजे. त्याचे अस्तित्व नसतं नंतर. पण ते अज्ञान घाबरतं, कारण अंधारात भीती वाटते ना. काल आपण पाहिलं ना, अंधारातलं जे शोध आहे, तर तिथं भय असणार आहे ते. म्हणून माणूस स्वतःकडे यायला जो घाबरतो, त्या भयामुळेच. म्हणून बाहेर रमतो. इंटरेस्टिंग आहे.